काही ठिकाणी पाऊस पडतो, काही ठिकाणी पडत नाही. जसं तुम्ही अंदाज व्यक्त केला होता तशाच पद्धतीनं घडतंय. सद्यस्थितीला काय परिस्थिती आहे हवामानाची? सध्या जर बघितलं तर कोणतीही सिस्टम नाही आहे, म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र असेल किंवा इतर ज्या हवामान प्रणाली आहेत त्या आता उपस्थित नाही आहे. परंतु जे मान्सूनचे वारे आहेत ते सक्रिय आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाऊस पडतो आहे, परंतु त्याची इंटेन्सिटी जी आहे किंवा तीव्रता जी आहे ती हलक्या स्वरूपाचीच आहे. घाटमाथे आणि कोकण किनारपट्टी जर सोडली तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडतो आहे आणि तो सुद्धा सर्व दूर नाही आहेत. काही ठिकाणी पडतो आहे, काही ठिकाणी पडत नाही, अशी परिस्थिती आहे आणि अशीच परिस्थिती येणारे 4-5 दिवस राहण्याची शक्यता आहे. नेमकं कसं वातावरण आहे सर आता? येस, आपण इथं जर बघितलं तर यावरून आपण बघू शकतो की मान्सूनचे वारे सक्रिय आहेत. त्याचबरोबर जर आपण सॅटेलाईट इमेजरी बघितली तर त्यावर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी क्लाउड कवर आहे किंवा आपण ज्याला पावसाळी परिस्थिती आहे, पण त्याचं जी इंटेन्सिटी आहे ती खूप जास्त दिसत नाही किंवा ते ढग जे आहेत खूप उंचीचे नाही आहेत. त्यामुळं पाऊस पडतो आहे, परंतु तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच आहे. आपण इथं जर हे जे ढगं बघितलेत उत्तरेकडचे आणि महाराष्ट्रावरील ढग जर बघितले तर त्याच्यामध्ये जी घनता आहे त्यात फरक आहे आणि त्यामुळं पावसाचं प्रमाण आपल्या तिथं आहे, परंतु ते कमी आहे किंवा त्याची तीव्रता हलक्या स्वरूपाची आहे आणि ते सर्व दूर नाही, काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. आता येणाऱ्या 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर येलो अलर्ट आहे. हिंगोली आणि परभणी या डिस्ट्रिक्टसाठी येलो अलर्ट आहे, परंतु तो वादळी पावसाच्यासाठी आहे किंवा विजेच्या कडकडाटासह जो पाऊस पडतो त्यासाठी आहे. उत्तरत्र आपण बघितलं तर ग्रीन आहे, याचाच अर्थ तिथे हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो आणि तो सर्व दूर नसेल, काही ठिकाणी पडेल, काही ठिकाणी पडणार नाही, अशा परिस्थिती असणार आहे. 20 तारखेचा आहे, म्हणजेच आजचा आहे. त्यानंतर मंगळवार 21 तारखेचं जर बघितलं आपण तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्याचे जे घाटमाथे आहेत त्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे. तिथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर त्याचबरोबर नाशिकचे घाटमाथे, रत्नागिरी आणि साताराचे जे घाटमाथे आहेत त्यासाठी येलो अलर्ट आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि तो काही ठिकाणीच असेल, सर्व दूर त्याचं डिस्ट्रीब्युशन नसणार आहे, परंतु ढगाळ वातावरण कंटिन्यू राहील. त्याचबरोबर बुधवारचं 22 तारखेचं जर बघितलं आपण तर पुण्याचे घाटमाथे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट आहेत. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे आणि ठाणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यांनासुद्धा येलो अलर्ट आहे. त्यानंतर विदर्भात जर बघितलं तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी येलो अलर्ट आहे आणि इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो. त्यानंतर गुरुवारची जर परिस्थिती बघितली तर संपूर्ण कोकण त्याचबरोबर सर्व घाटमाथे यासाठी येलो अलर्ट आहे. त्यानंतर नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना ह्या जिल्ह्यांसाठी पिवळा म्हणजेच येलो अलर्ट आहे आणि पूर्व विदर्भासाठी येलो अलर्ट आहे. इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यानंतर शुक्रवारची जर परिस्थिती बघितली तर रायगड, रत्नागिरी, त्यानंतर कोल्हापूरचे जे घाटमाथे आहेत, सातारा आणि पुण्याचे घाटमाथे यासाठी येलो अलर्ट आहे. विदर्भातील गोंदिया आणि भंडारासाठी येलो अलर्ट आहे. इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो. याचाच अर्थ असा की पावसाचं प्रमाण जे आहे ते हलक्या ते मध्यम स्वरूपाचंच असणार आहे आणि पावसाचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते असमान असणार आहे. सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे, पण ऊन पडेल किंवा एकदमच क्लिअर स्काय, निरभ्र आकाश राहील अशी परिस्थिती नसेल. ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पाऊस पडू शकतो, अशीच परिस्थिती आहे. मुसळधार पावसाची परिस्थिती आता सध्या तरी नाही आहे, प्लेन एरियाजसाठी स्पेशली, आणि तीव्रता जी आहे ती हलक्या ते मध्यम स्वरूपाचीच राहील. सर, या परिस्थितीमध्ये काय बदल होण्याची शक्यता तुम्हाला सध्या दिसते? येणारे 5 दिवस तरी असं काही सिस्टम बनत नाही की ज्यामुळं आपल्याकडं सर्वदूर मुसळधार पाऊस पडेल किंवा त्याची तीव्रता खूपच वाढेल, असं काही परिस्थिती येणारे 4 ते 5 दिवस तरी दिसत नाही, परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी पडू शकतो.